नमस्कार. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था अर्थात वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या हितगुज सदरात मी रुपाली गोरे आपलं सहर्ष स्वागत करते. आज शेतकरी आणि त्याची शेती पिकवण्याची पद्धती याच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसतात. ते प्रश्न कसे सोडवायचे हा खूप मोठा प्रश्न शासनासमोर आहे. तरी शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. आज बियाणे आणि इतर रासायनिक खतांचा वापर करून जमिनीचा आणि पर्यायानं वसुंधरेचा खूप ऱ्हास करत आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. या स्पर्धेमध्ये या शेतीयोग्य जमिनीचं, मातीचं कुठेतरी आरोग्य बिघडत आहे आणि हे बिघडणारं आरोग्य आपल्या सगळ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा नैसर्गिक शेतीकडं आणि पारंपरिक शेतीकडं, त्याचबरोबर ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला सेंद्रिय शेती आपण म्हणतो त्याच्याकडनं वळणं गरजेचं आहे. म्हणूनच शासनानं नुकतंच काही दिवसांपूर्वी नैसर्गिक शेतीचं डॉक्टर प्रवीण गेडाम मॉडेल हे स्वीकारलेलं आहे. हे मॉडेल नेमकं काय आहे, याचा शेतकऱ्यांना फायदा कसा होणार आहे, जमिनीचं आरोग्य कसं सुधारणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त आणि सध्याचे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम सरांना आज आपण इथे बोलवलेलं आहे. सर, आमच्या या चॅनलच्या हितगुज सदरात आपलं स्वागत. आजकाल कृषी उत्पादन व कृषी सिंचन पद्धतीबद्दल आपलं मत काय? नैसर्गिक शेती आणि त्याच्यापूर्वीचा सेंद्रिय शेती ह्या दोन्ही विषयामध्ये जी काही आतापर्यंत प्रगती झाली आहे, जी काही धोरणं ठरली आहे, ती या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी ठरवलेली आहे. मी काही फार कमी कालावधीसाठी कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होतो आणि त्याला थोडासा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याला असं मॉडेल म्हणणं काही योग्य होणार नाही. कृषी सिंचन पद्धतीचं आपलं महाराष्ट्राचं एक खूप महत्त्वाचं चॅलेंज आहे. ते म्हणजे एक 18 ते 20% जमीन फक्त आपली सिंचनाखाली आहे आणि बहुतेक सर्व शेती ही पावसावर आधारित रेनफेड ज्याला म्हणतो तशा पद्धतीची आहे. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरं म्हणजे महाराष्ट्र हा विशेषतः मराठवाडा, नगर, सोलापूर हा जो पट्टा आहे तो बरेचदा दुष्काळी असतो. नंतर विदर्भापासून खानदेश मराठवाड्यामार्फत हा जाणारा जो कापसाचा पट्टा आहे त्या ठिकाणी ज्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेमधले तो काही स्ट्रेस असतो, क्रेडिट अवेलेबिलिटी किंवा जो तो सगळे चॅलेंजेस आपल्याला दिसून येतात. तर मूलतः याच्यात आपल्याला जे महत्त्वाचे चॅलेंजेस आहे ते म्हणजे आपल्या राज्यामध्ये बऱ्याच बहुतेक सर्व पिकांची जी उत्पादकता आहे, प्रति हेक्टरी जे काही उत्पन्न येतं त्याच्यात बाकी काही राज्यात आणि अर्थातच इतर देशांच्या तुलनेमध्ये मर्यादा आहेत. दुसरा कमी आहेत. म्हणजे ते दुसरा एक महत्त्वाचा चॅलेंज आपल्या या कृषी अर्थव्यवस्थेमध्ये आहे तो म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनचा किंवा मूल्यवर्धन जे करायचं आहे पिकाचं. कुठलंही पिकाची कापणी झाली की त्याच्यामधून येणारा जे उत्पन्न आहे शेतकऱ्याला आणि प्रत्यक्षात त्या पिकापासून जे काही फायनल प्रॉडक्ट आहे, अंतिम उत्पादन आहे, ते ग्राहकाला किती रुपयात मिळतं, हा जो गॅप आहे, ह्या गॅप मधला जास्तीत जास्त वाटा शेतकऱ्यांना कसा मिळेल या दृष्टीने खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्यासाठी मग शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. उदाहरणार्थ एक PMFEB नावाची सुंदर योजना आहे. त्याच्यामध्ये आपण छोटे लघु उद्योग तयार करून त्या पिकांना किंवा दुसऱ्या कुठल्याही अलाइड इंडस्ट्री असेल, मग डेअरी असेल, दूध असेल किंवा मग पशुपालन आहे, त्याच्यातल्या उत्पादनांमध्ये जास्त प्रोसेसिंग करून मग आपल्याला हा जो फरक आहे शेतीतला आणि बाजारातल्या किमतीचा हा जास्तीत जास्त कमी केला तर तो वाटा जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे कसा येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे हे एक खूप मोठं चॅलेंज महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेमध्ये आहे. अच्छा सर, आत्ताच आपण उल्लेख केला की व्हॅल्यू ॲडिशन किंवा मूल्यवर्धन जे आहे, तर मग आता आपण म्हणालात की शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा व्हायला पाहिजे. मग खरंच ही कृषी पद्धती आजकालच्या शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे का? हे असं होत नसल्यामुळे कमी फायद्याची ठरते किंवा कधी कधी कुठल्या सीझनमध्ये ते तोट्याची पण ठरते, अशी ही अडचण आहे. आणि याचं एक कारण काय आहे, भारतामध्ये साधारणतः जमिनीची जी लँड होल्डिंग आहे ती कमी आहे, 1.5 हेक्टर 1 हेक्टर अशा पद्धतीने. मग इतक्या कमी जमिनीमधून जे काही उत्पन्न तयार होतं
त्याला तेवढा स्केल मिळत नाही की त्याच्यात प्रक्रिया करावी. समजा एखाद्याची 1 हेक्टर जमीन आहे आणि त्याच्यातनं कुठलं तरी पीक निघालं आणि त्यालावर प्रोसेसिंग करण्यासाठी काही प्लांट टाकायचा असेल, तर प्लांट चालवायचा असेल तर त्याला किमान एक 100-200 हेक्टरचा पीक पाहिजे, तेव्हाच तो प्लांट चालेल. नाहीतर प्रत्येक 1 हेक्टरसाठी एक प्लांट टाकणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळे सरकारचं धोरण काय आहे की हे स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र आणायचं. मग ते जर 200-300 हेक्टरचे शेतकरी एकत्र आले, 100 शेतकरी एकत्र आले, त्यांची FPO फार्मर प्रोड्युसर कंपनी, FP किंवा ऑर्गनायझेशन ही तयार केलं तर मग हा एक स्केल मिळू शकतो. आणि असा प्रयोग राज्यात बऱ्याच ठिकाणी झालाय, चांगल्या पद्धतीने झालाय. काही चांगली उदाहरणं नाशिक, नगर किंवा चंद्रपूर साईडला मी स्वतः बघितलीत. आणि मग अशा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेऊन नंतर बँकेचं कर्ज त्यांना सहज उपलब्ध होईल, कारण त्यांचं तो स्केल झाला आहे. मग त्यांना ते प्रोसेसिंग केलं, मग त्याचा ॲडिशनल बेनिफिट पण होतो. मग त्यांना जर इनपुट्स किंवा जे निविष्ठा विकत घ्यायचे असतात ते त्यांना स्वस्त मिळू शकतात, कारण घेणारे जास्त एकत्र आले आहेत. मग मार्केटिंगचा विषय सुटतो, कारण एका शेतकऱ्यांनी काही प्रॉडक्ट तयार केलं, 1 हेक्टरमधून तयार झालेलं, त्याची ब्रँडिंग कशी करणार? ते ब्रँडिंगसाठी आपल्याला जास्त प्रॉडक्ट पाहिजे. मग असं एकत्रित येण्याचं जी एक चळवळ आहे FPC किंवा FPO तयार करून, ती पण एक जोरदारपणे शासनामार्फत राबविण्यात येत आहे. आणि त्याचा मला वाटते भरपूर फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. अच्छा सर, आत्ताच आपण उल्लेख केला की FPO म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या PMKSY मध्ये याला बरीच चालना देत आहे. SWCD अंतर्गत डिपार्टमेंट जे आहे त्याच्यात तो प्रयत्न चालू आहे वसुंधरा मार्फत. तर हे काही ठराविकच शेतकऱ्यांमध्ये झालेलं दिसून येतं. अल्पभूधारक किंवा कदाचित त्याच्यापेक्षा त्याची जमीन कमी असेल, यांना फायदा होण्यासाठी आपण विशेष काही प्रयत्न करू शकतो का आणखी? हे ठराविक ठिकाणीच का झालेलं आहे, तर ही त्यातल्या त्यात रिसेंट अशी चळवळ आहे. मागच्या 5-10 वर्षामध्ये याला जोर धरायला लागलाय. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ही जशी जशी चळवळ वाढेल तशी तशी अधिकाधिक शेतकरी याच्यात येतील. आणि आपण जो प्रश्न विचारला तो लहान शेतकरी, छोटा शेतकरी, किंबहुना त्यांच्यासाठी हे जास्त आवश्यक आहे. मोठा जर एखादा शेतकरी असेल आणि त्याची जमीन जास्त असेल, त्याला कदाचित स्वतःचं इंडिव्हिज्युअल मार्केटिंग ते करणं सोपं जातं. हे लहान शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन करणं, त्याच्यासाठी ही चळवळ अधिक जास्त उपयोगी आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने कृषी विभागाचा जी विस्तार शाखा आहे, एक्सटेन्शनचा ब्रांच जो आहे, तो त्या दृष्टीने सतत कार्यरत आहे. शेतकऱ्यांमध्ये जी उदासीनता दिसते कोणत्याही शासकीय योजनेबद्दल, ही मानसिकता, ही प्रवृत्ती शेतकऱ्यांची बदलावी, त्याच्यासाठी काही आपल्याला ठोस उपाययोजना करता येतील का सर? शेतकरी उदासीन आहे असं मी नाही म्हणणार. कदाचित आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल, किंवा काही ठिकाणी माहिती पोहोचवताना ती क्लिष्टपणे पोहोचवली जाते आणि ती शासकीय भाषेत अत्यंत तांत्रिक भाषा वापरून वगैरे, मग तशा याच्यात मग ती ज्याला आपण उदासीनता म्हणताय ती तयार होते. हे जे आव्हान आहे, हे आव्हान दूर करण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न आवश्यक आहे. शासनातर्फे जास्तीत जास्त योजना, उपक्रम, काही ठिकाणी योजना नसतात, म्हणजे त्याच्यात निधी नसतो, पण फक्त नॉलेज ट्रान्सफर असतं. तर हे सगळे उपक्रम ज्याला आपण विस्तार शाखेचे कार्यक्रम म्हणतो, ते अधिकाधिक त्या साधारण भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये जर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची व्यवस्थित सांगड घातली गेली, तर मला वाटतं ही सो कॉल्ड उदासीनता आहे, याला आपण निश्चितच हाताळू शकतो. शेवटी काय असतो, एक अडचण ही पण असते की कुठल्याही योजनेला निधीच्या मर्यादा असतात. ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. एका विशिष्ट गोष्टीचे जर 100 एकक करण्याचे आपल्याकडे निधी असेल आणि 200 एककांचा जर खाली अर्ज आला असेल, तर अर्थातच 100 एकक त्या वर्षी आपण घेऊ शकत नाही. तर ती एक अडचण येते, पण ती मला वाटते कोणत्याही शासकीय योजनेमध्ये, आणि किंबहुना शासनाच्या बाहेर जरी गेलो तरी हा बजेट कन्स्ट्रेंट कधी कधी असतो, ती असते. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यात इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठे कमी पडतोय. मग अशा ठिकाणी आपल्याला प्रॉपर ती योजना फेज आउट केली, त्याचं जर सॅच्युरेशन मॉडेल करून, एका गावात सॅच्युरेट करून त्याचा अधिकाधिक फायदा करून घेणे, मग दुसऱ्या गावात जाणे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. अच्छा, म्हणजे माहिती शिक्षण संवादाच्या आधारे
निश्चितच आपण शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणू शकतो. बरोबर. सर, अजून एक मला विचारायचं आहे की आजकाल घट्ट पाऊसमान आहे, त्यामुळे काय झालं की पीकमान सुद्धा कमी झालेलं आहे. तर मग याच्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना करता येतील का? पाऊसमान घटत आहे असं म्हणण्यापेक्षा ते कमी जास्त होत आहे. फ्लक्च्युएशन हा Yes. इश्यू जास्त मोठा आहे. आणि पीकमान पण घटत आहे असं नाही म्हणणार मी, कारण काही ठिकाणी ते वाढत आहे, काही ठिकाणी कमी होत आहे. आता उद्या तर कापसाचं 2000 पासून एक 15-1 वर्ष वाढलं, मग थोडं कमी झालं, अशा पद्धतीने ते कमी जास्त होत आहेत. पण शेवटी तुम्ही म्हटला तो प्रश्न महत्वाचा आहे. जमीन आहे तितकीच आहे, लोकसंख्या वाढत आहे आणि प्रति व्यक्ती कन्झम्पशन जे आहे ते पण वाढत आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढवावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा फोकस हा उपलब्ध जमीन आपण जी कसतोय त्याला प्रति हेक्टरी उत्पन्न वाढवणे आणि मग त्या उत्पन्नातून तयार होणाऱ्या प्रॉडक्ट मधून जास्तीत जास्त व्हॅल्यू तयार करणे, हे एक सर्वात महत्वाचं चॅलेंज आपल्या समोर आहे. आणि त्याला बऱ्याच मर्यादा येतात, त्याला ओलांडून पुढे जाऊन कसं पुढे जायचं हा एक मोठा प्रश्न निश्चित आहे. सर, आताच आपण उल्लेख केला की उत्पादन वाढवणे शेतीतलं. कारण कसं आहे की पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांची संख्या निश्चितच जास्त झालेली आहे. मग त्याच्यामुळे काय झाली आहे सर, एक स्पर्धा निर्माण झाली की माझ्या शेतामध्ये प्रति हेक्टरी हे एवढं मला पीक उत्पादन मिळालं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी अननेसेसरी केमिकल्स, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स जे जमिनीसाठी घातक आहे आणि निश्चितच आपल्या आरोग्यासाठी, वसुंधरेसाठी घातक आहे, मग ही घेण्याची स्पर्धा लागलेली आहे सर. मग याच्याबाबत आपलं काय मत आहे? खूप महत्वाचा विषय आपण विचारला. केमिकल, रसायन पासून बनलेले, मग कीटकनाशक असतील, खतं असतील किंवा इतर काही निविष्ठा असतील, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर विशेषतः हरित क्रांतीपासून मागच्या 5-6 दशकांपासून सर्वत्र झाला. महाराष्ट्र काही त्याला अपवाद नाही. सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बन याचं प्रमाण जमिनीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे हा एक भाग. दुसरा म्हणजे त्याचा थेट मानवी आरोग्यावर परिणाम असा होतो की ती रसायनाचे जे काही ट्रेसेस आहेत ते शेवटी त्या अन्नातून पुढे जातात. म्हणजे याला निसर्गाला पण अडचण तयार होते आणि व्यक्तीच्या शरीराला पण अडचण तयार होते. तर ह्याला टॅकल करण्यासाठी आपण नैसर्गिक शेती मोठ्या प्रमाणावरती प्रवृत्त करतो. पण ती पण इतकी साधीही सोपी अशी विषय नाही आहे की आपण गेलो आणि शेतकऱ्यांना म्हटलं की चला आता येत्या हंगामापासून तुम्ही सर्व नैसर्गिक शेती करा आणि हे रसायन वगैरे सगळं वापरायला बंद करा, असं म्हटल्याने ते होणार नाहीये. त्याच्यामध्ये पहिला विषय म्हणजे त्याला ते समजलं पाहिजे आणि त्याला ते पटलं पाहिजे. आणि हे पटत असताना त्याला हे देखील पटलं पाहिजे, म्हणजे हे तर पटलंच पाहिजे की निसर्गाचा समतोल आणि त्यांनी आरोग्याचे परिणाम वगैरे, पण हे देखील पटलं पाहिजे की हे आर्थिकदृष्ट्या त्याचं नुकसान होणार नाहीये. कारण आज मला जर 40 टन मिळते आणि उद्या जर तो त्याला 30 टन 20 टन येणार असेल उत्पन्न, तर तो सहज शिफ्ट होणार नाही आणि अपेक्षित पण नाही. पण हे शक्य आहे. ते कसं शक्य आहे की सुरुवातीचे 2-3 वर्ष त्याला व्यवस्थित सेंद्रिय कर्बाचं लेव्हल तिथे वाढवणे, मग त्याच्यासाठी धेंच्यासारखी वेगवेगळी पिकं असतात ती घ्यायची, मग त्याला ते तर ही एक प्रोसेस आहे. आपण ज्या प्रोसेसमधून ओरिजिनल सिस्टम पासून सेंद्रियकडे वर्ग झालो त्याला पण काही ट्रान्झिशन पिरियड होता, त्याच्यापेक्षा कदाचित थोडा जास्त असेल. पण हे खूपच अग्रेसिव्हली पुश करून आपण शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्यांना तितका वेळ पण दिला पाहिजे, त्यांना ते मानसिकतेमध्ये रुजण्यासाठी. मग त्या प्रॉडक्ट्सना, मग जर आज 20% प्रॉडक्ट जर सेंद्रिय असेल आणि 80% रासायनिक असेल, तर 20% प्रॉडक्टला मार्केटमध्ये, बाजारामध्ये जास्त मूल्य द्यायला ग्राहक तयार आहे. पण मग त्याची शाश्वती पण असली पाहिजे की तो जो घेतोय तो खरंच सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक आहे का. मग त्याची एक ट्रेसेबिलिटी असते, ती जी सिस्टम आहे त्याच्यात 1-2 प्रकारच्या एक फिक्स्ड अशा प्रोसेसेस आहेत. ते सगळं आपल्याला चेन जर इस्टॅब्लिश व्यवस्थित केली तर त्याचा शेवटी फायदा, मग कदाचित 40 टनचं सांगितलेलं 35 टन होईल, पण फायनली त्याची किंमत देखील वाढल्यामुळे त्याचं येणारं उत्पन्न कदाचित तेवढंच राहील किंवा वाढेल. तर हे सर्व पद्धतीने त्याला समजून सांगितल्यानंतरच आपलं हे याच्यात यश मिळेल. आणि ही मोठी लांब किचकट प्रक्रिया आहे आणि ती आपण केलीच पाहिजे, याच्यात मला काही शंका नाही. सेंद्रिय शेतीकडे जर शेतकरी वळला, पण खरंच पीक उत्पादनात वाढ होईल का? त्याच्यात वेगवेगळे स्टडीज आहेत, मला दोन्ही प्रकारचे बघायला मिळालेत.
जर आपण ते सगळं रिस्टोर करू शकलो, शेवटी आपण रासायनिक सप्लिमेंट का देतो, तर त्याला पोटॅशियम असेल, सोडियम असेल, कुठला तरी किंवा मग नायट्रोजन असेल, तो कंपोनंट कमी मिळतो. तो जर कंपोनंट त्याला नैसर्गिकरित्या मिळाला तर उत्पन्न तितकंच राहणार. हा एक उत्पन्नाचा भाग झाला. दुसरं, पेस्ट किंवा इन्सेक्ट असे जे अटॅक्स होतात त्याच्यामुळे उत्पन्न कमी होणे, मग त्याला आपण रसायन वापरतो, रासायनिक कीटकनाशक वगैरे. ते जर आपण योग्य ते दशपर्णी किंवा इतर काही प्रकारचे अर्क आहेत ते जर टॅकल करू शकलो तर हा दुसरा कंपोनंट आहे. म्हणजे एक तर उत्पन्न आहे ते मेंटेन करणे किंवा वाढवणे, आणि दुसरं ते कमी होणारे जे फोर्सेस आहेत त्यांना टॅकल करणे. हे दोन्ही नैसर्गिक यांनी शक्य आहे. त्याच्यामुळे जर आपण तसा विचार केला तर उत्पन्न टिकवणं शक्य आहे, आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ते करून दाखवलेलं आहे. पण विषय पुन्हा हाच आहे की मी मग जो दशपर्णी अर्क तयार करतो त्याची प्रोसेस मला जर व्यवस्थित समजली नाही तर मी तिथे मग कदाचित फेल होऊ शकतो आणि मग नुकसान येऊ शकतं. त्याच्यामुळे थिअरीचा विचार केला तर उत्पन्नामध्ये कमी येणे म्हणजे कमी न येता आपण हे करू शकतो, पण प्रॅक्टिसचा विचार केला तर ही जी सगळी प्रोसेस आहे ती व्यवस्थित आपण हँडल केली पाहिजे तर ते शक्य होईल. आणि कदाचित आपण तिथे जास्त फोकस केलं तर अधिकाधिक शेतकरी मला वाटतं ह्याच्यामध्ये येतील. तसा निंबोळी अर्काचा काही आपल्याला याच्यामध्ये वापर करता येऊ शकतो? निंबोळीचा पण बऱ्याच ठिकाणी वापर होत असलेला मी बघितलेला आहे. त्याला जे काही दुसऱ्या हार्मफुल कीटाणूंना वगैरे मारण्याची त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याचा वापर होतो, निश्चित होतो. आणि आपण महाराष्ट्र म्हणजे एक मोठा प्रदेश आहे, 1000 किलोमीटर विस्तारलेला, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे वनस्पती आहेत, वेगवेगळे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. मग त्या सर्वांचा स्थानिक परिस्थितीनुसार त्या त्या भागातल्या कृषी विद्यापीठांनी जो काही अभ्यास केला आहे त्याच्यानुसार आपण त्याचा वापर केला पाहिजे. याच्यात खूप मोठ्या प्रमाणावरती संशोधन सुरू आहे, खूप इव्हॉल्विंग असं हे फील्ड आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला आपण म्हटलं तसं निंबोळी किंवा इतरही ज्या बाकी कंपोनंट आहेत त्याचा वापर करून आपल्याला याच्यासाठी करता येतं. तर मग आत्माकडनं आपण याच्यासाठी काय विशेष प्रयत्न करत आहात? नैसर्गिक शेतीचं नोडल डिपार्टमेंट आत्मा आहे महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प संचालक आत्मा ही अधीक्षक म्हणजे क्लास 1 पोस्ट आहे, त्याच्याकडे स्वतःची टीम आहे. आणि राज्यस्तरावर देखील कृषी आयुक्तालयामध्ये डायरेक्टर आत्मा, जे संचालक आत्मा असतात ते ह्याला पुश करतात. आत्माचं जी ओरिजिनल जेव्हा ही स्कीम तयार झाली आत्मा, त्यावेळी मग शेतकऱ्यांचा गट तयार करणे आणि अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आणि काही स्कीम्स त्याच्यात होत्या, अभ्यास दौरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये आता हे मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक शेतीचं काम त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अकोल्याला त्याचं हेड ऑफिस आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आपण नैसर्गिक शेतीचं मिशन चालवतो. आणि आत्मा खूपच महत्वाचा याच्यामध्ये रोल प्ले करतो. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग शासनाने कृषी विभागामार्फत काही केलेली आहे. अशी मोठी योजना मी सांगितलं, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि परंपरागत कृषी विकास योजना, हे अनुक्रमे महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या 2 योजना आहेत. त्या स्पेसिफिकली याच्यासाठी डेडिकेटेड अशा योजना आहेत. आणि केवळ ह्या 2च योजनातून आपल्याला हे नाही करायचं आहे. हे कसं आहे, सर्व योजनांची सांगड पण घालायची आहे, त्याच्यामध्ये कन्व्हर्जन्स करायचं आहे. पण ह्या 2 योजना स्पेसिफिकली या नैसर्गिक शेतीसाठी आहेत. कन्व्हर्जन्स करून जे वसुंधराची स्कीम सध्या आता चालू आहे, शेतीच नाही तर काढणी पश्चात प्रक्रिया उद्योग पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मग याचा काय फायदा होईल भविष्यामध्ये? कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हा जो विषय आहे, हा एक कुठला तरी विषय टॅकल केला की विषय सुटेल असं मुळीच नाहीये. ती एक अशी मोठी इकोसिस्टम आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो सांगितला, मी आतापर्यंत आपण बोललो कृषी विभागाच्या योजनांबद्दल, आणि तुम्ही सांगितले की आता मृद व जलसंधारण विभागाच्या काही योजना आहेत, जशी वसुंधरा, पाणलोट वगैरे, हे एकमेकांशी खूप इंटरलिंक्ड आहे. हे प्रशासकीय दृष्ट्या आणि बजेटिंगच्या दृष्टीने हे 2 वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहेत, त्यांच्या वेगळ्या योजना आहेत, वेगळे अधिकारी आहेत. पण शेवटी त्या शेतकऱ्याला ह्याच्याशी काही अर्थ नाही. शेतकऱ्याच्या दृष्टीने एक आपल्याला इकोसिस्टम अप्रोच करायचा असतो. म्हणजे आज मी नैसर्गिक शेतीबद्दल बोललो आपण इंटरव्ह्यूच्या पूर्व भागामध्ये, आणि आपण पाणलोट विकास नाही केला तर शेवटी मग पाणी कमी उपलब्ध होणार, वाहून जाणार माती आणि त्याचं पाणी.
कारण प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे धरणं पण शक्य नाही नाही. आणि शेवटी मायक्रो इरिगेशन हे महत्वाचं आहे मोठ्या धरणांपेक्षा, हे पण बरेच अभ्यास म्हणतात. तुम्ही जो विषय मांडला पाणलोट विकास, नंतर मृद व जलसंधारण, शेतीमध्ये वेगवेगळे सुधारणा करणे, Yes. प्रयोग करणे, हा पूर्ण एक इकोसिस्टम अप्रोच, आणि ह्याला योग्य त्या निविष्ठांची उपलब्धता करून देणे, योग्य ते मेकॅनायझेशन करणे, प्लस त्याला योग्य ते क्रेडिट कर्ज उपलब्ध करून देणे, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं प्रोटेक्शन, उदाहरणार्थ मग इन्शुरन्स उपलब्ध करून देणे, मग त्याचं उत्पन्न झाल्यानंतर त्याला मार्केटमध्ये नेण्यासाठी पणन विभागाची जी काही मेकॅनिझम आहेत आणि जो काही कायदेशीर फ्रेमवर्क आहे ते सगळं उपलब्ध करून देणे, असा हा होलिस्टिक व्ह्यू जोपर्यंत आपण घेत नाही, सर्व विभाग आणि हे सर्व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे, कृषी अर्थव्यवस्थेचे कंपोनंट्स, तोपर्यंत आपण त्याचा योग्य तो ऑप्टिमम त्याचा इफेक्ट मुळीच मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण म्हटलं ती योजना देखील महत्वाची आहे, आणि पुन्हा त्याला पण असं सॉलिटरी एकांतात बघणं योग्य होणार नाही. ते सर्व एक आपल्याला होलिस्टिकली बघावं लागेल. सेंद्रिय शेतीचं एक मॉडेल शासनानं स्वीकारलेलं आहे. त्यापूर्वी पण सर काही शेतकरी जे होते ते नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती, ग्रुप फार्मिंग याच्याकडे वळलेले होते. म्हणजे यशस्वी झालेले काही उदाहरणं आहेत. काही दिवसांनी असं लक्षात आलं की एका ठराविक पिरियड पर्यंत त्यांना यश मिळतं आणि तिथं ते स्टॅग्नंट होतात. याच्या पुढचं भविष्य काय? नाही, हे जितके तुम्ही उदाहरणं सांगितले, ग्रुपनी शेती करणे किंवा सेंद्रिय शेती करणे, हे सगळे सस्टेनेबल आहेत, आणि कुठे काही केसेस असतील तिथे फेल्युअर झाल्याचे की 10 वर्षानंतर मग ते फेल झालं वगैरे, तर त्याला काहीतरी निश्चित स्थानिक कारणं असतील. पण ग्रुप फार्मिंग, गटांनी एकत्र येऊन काम करणे, सेंद्रिय पद्धतीने उगवण करणे, हे निश्चितच सस्टेनेबल आणि स्थायी स्वरूपाचे ही उपक्रम किंवा प्रॅक्टिसेस आहेत. याच्यामध्ये आपण कुठेतरी त्यांना जर कुठे अडचण आली असेल, अशी काही उदाहरण असेल तर ती शोधली पाहिजेत. कदाचित मग एखाद्या ठिकाणी असं असतं की, मला आता एक यवतमाळचं उदाहरण आठवतंय की सेंद्रिय पद्धतीने कापूस विकायचे, आणि मग कुठल्या तरी एका विशिष्ट वर्षी त्यांनी ते रेकॉर्ड किपिंग मध्ये थोड्याशा अडचणी झाल्यात, आणि मग ते विकत घेणारा जो ग्राहक आहे, त्याचा एंड प्रॉडक्ट, त्याला ती शंका आली की हा खरंच सेंद्रिय आहे का. पण ही आपल्या प्रोसेसचा प्रॉब्लेम आहे, हा त्या कन्सेप्टचा प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं हे सस्टेनेबल आहे निश्चित, आणि आपण त्याला व्यवस्थित ट्रेनिंग देऊन, एक्सटेन्शन देऊन खाली प्रोसेस स्ट्रेंथन केली पाहिजे. की जोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती खूप जास्त स्ट्रेंथन होणार नाहीत किंवा तिथे केंद्रबिंदू हा शेतकरी आणि त्याचा शेती उत्पादन झालेला माल असणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत खरंच बदल होईल का? एक विशिष्ट ऑफिस नाही, तर त्याच्यासाठी पूर्ण ही पणनची व्यवस्था स्ट्रेंथन होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अमुक ऑफिस, अमुक संस्था, हे तर व्हायलाच पाहिजे, पण पूर्ण सिस्टम. मग कदाचित त्याला आता महाराष्ट्रात काही ठिकाणी काही प्रॉडक्ट्स असतात की जे त्याच्या बाहेर पण जाऊन विकतात, पण तिथे जर त्याला चांगला भाव मिळत असेल आणि ग्राहक खुश असेल आणि त्याच्यामध्ये कोणाचीही लूट होणार नसेल, तर आपल्याला अशा पद्धतीची एकंदरीत अर्थव्यवस्था त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. हे जे शासनानं स्वीकारलेलं सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीचं जे मॉडेल आहे, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगाल का? नैसर्गिक शेती म्हणजे हे आपलं कुठल्याही इव्होल्युशन मध्ये जे असं बरंच असतं ना, सायकल हॅज कम टू द सेम पॉइंट अगेन, त्याचं एक चांगलं उदाहरण राहील. आपण जर एक 100 वर्ष आधी गेलो तर जी काही शेती करायचो त्याच्यामध्ये रासायनिक खतं नव्हती, कीटकनाशक नव्हती वगैरे, सगळं तशा पद्धतीने व्हायचं. पण बाकीच्या अडचणी पण होत्या, म्हणजे तेव्हा पण काही ग्रामीण अर्थव्यवस्था खूप स्ट्रॉंग होती असं मी म्हणत नाही. आपण मधल्या काळात जो लोकसंख्येचा खूप वाढता दर होता 60, 70, 80च्या दशकामध्ये, आणि त्याच्यामुळे जे हरित क्रांती करायला घेतली भारतामध्ये, जगामध्ये सर्वत्र तो वापर वाढला. तर त्याच्यामुळे जे काही 2 गोष्टी आहेत त्याच्यात, एक तर इकॉलॉजिकल बॅलन्स हा मोठ्या प्रमाणावरती बिघडला. मग मोठ्या प्रमाणावरती फ्लड इरिगेशन असेल किंवा मग रासायनिक खतं असतील, त्याचा वारेमुख वापर, कधी कधी ऍक्च्युअल त्या जमिनीचं प्रत्यक्ष कंपोजिशन काय आहे ते न बघता युरिया असेल किंवा DAP असेल ते मोठ्या प्रमाणावर वापर करून टाकणे, कारण उपलब्ध आहे. त्याच्यामुळे हा जो बॅलन्स असतो, हा फाईन बॅलन्स असतो, हा पूर्णतः बिघडला. हे महाराष्ट्रात निश्चित झालाय. हा एक झाला. याच्या प्रोसेसमध्ये आपण काही उत्पन्न वाढ निश्चित केली,
त्याच्यामध्ये मग बियांमध्ये होणारे बदल वगैरे पण तो पण महत्वाचा विषय होता. आणि त्याच्यात जे काही इफेक्ट्स दिसायला लागले आपल्याला, पुन्हा तेच पर्यावरणाचे इफेक्ट आणि व्यक्ती जो कन्झ्युम करतो ते प्रॉडक्ट त्याच्या आरोग्यावर होणारे इफेक्ट, ते दोन्ही टॅकल करण्यासाठी आता वेळ अशी आली की आता बऱ्यापैकी आपण स्वयंपूर्ण आहोत. आता आपल्याला जी 60 आणि 70च्या दशकातला जो परिस्थिती आहे ती नाही आहे. शेवटचा प्रश्न विचारते, तर या नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीवरती या क्लायमेट चेंजचा काही इफेक्ट होईल का? क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर किंवा हवामान अनुकूल कृषी पद्धती हा एक खूप मोठा फोकस एरिया राज्य सरकारचा आणि भारत सरकारचा आहे. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना, ज्याला प्रोजेक्ट पोखरा पण म्हणतात ग्रामीण भागामध्ये, ही योजना याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. आणि मग क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर किंवा हवामान अनुकूल शेती पद्धती करताना त्या ठिकाणी उपलब्ध असलेलं पाणी, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम, आपण तिथे शेतीची मशागत कशी करतो, कोणती पिकं घेतो, त्याला ती पूरक आहे का, असा सगळा विचार करून त्या त्या गावामध्ये संपृक्तता किंवा सॅच्युरेशन मॉडेलने आपण त्याची अंमलबजावणी करतोय. आणि त्याचाच आता फेज 2चं पण विचाराधीन आहे, ती पण बहुतेक लवकरच सुरू होऊ शकते. मला वाटते खूप मोठा फोकस या योजनेवरती शासनाचा आहे. सर, आपण आलात आणि आमच्या सर्व वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना खूप उपयुक्त आणि चांगली माहिती दिली. याच्याबद्दल मी वाल्मी संस्थेच्या वतीने, आमच्या यूट्यूब चॅनलच्या वतीने आणि सर्व दर्शकांच्या वतीने आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार.